उन्हानं कलिंगड झाले तर एक कलिंगड उन्हाला खराब झाले धबा लागलेले ते साईडला काढायचे 14 गाडी येणार आहे 20 टनाची मार्केटला जाण्यासाठी म्हणून हे कलिंगड जे खराब झाले का ते कलिंगड साईडला काढायचे तर म्हणजे हे काय करतं आपल्याला छोट्याशा खेड्या गावामध्ये विकायचे तर छोटछोटाले कलिंगड खूपच खराब झालाय माल उन्हामुळे मोठमोठाले कलिंगड खराब झाले तर ते खराब झाले का ते तोडायचे तर कलिंगडाची साईज पण खूप मोठी आहे हे पहा कलिंगड कसे खराब झाले तर हे छोटे पण कलिंगड किती खराब झाले हे उन्हाना धबा लागलाय छोटे पण खराब झाले ऊन तापले ना त्यामुळे उन्हामुळे हे तर खूपच खराब झाले हे तर लईच मोठं खराब झाले मोठमोठाले कलिंगड तोडायचे तर मार्केटला नेण्यासाठी एक नंबरचा प्लॉट आहे एक नंबरचा प्लॉट आहे आणि एक नंबरच्या प्लॉटमध्ये खूपच उन्हानं कलिंगड खराब झाले तर छोटी साईज जी छोटी साईज आहे ती पण खराब झाली जी मोठी साईज आहे का ती पण खराब झाली खूपच खराब झाले कलिंगड एक नंबरचा प्लॉट आहे हे पण किती मोठं खराब झाले कलिंगड खूप 2 किलो 3 किलो 4 किलो पण साईज खराब झाली पहा इथं कलिंगडची साईज 5 किलोची आहे पण हे पण खराब झाले हे उन्हाना जसा धबा लागलाय हे कलिंगड खराब झाले मार्केटला पण कलिंगड घेत नाहीत हे म्हणून आपण काय करावं ते एका साईडला काढून टाकायला हे कलिंगड हे पहा छोटी मोठी साईज पण खराब झाली 5 किलोचं 6 किलोचं कलिंगड खराब झाले तर हे बघा हे पण खराब झाले तर खूप कलिंगड नुकसान पण आपलं खूप उन्हामुळे खूप नुकसान झालं याला पाणी पण कमी पडलं आणि उन्हानं खूप तापलं पण एक कलिंगड खराब झाले ते पहा हे पण 5 किलोचं 4 किलोचं कलिंगड आहे याला पण उन्हानं धाबा लागलाय हे मार्केटला नाही छोट्याशा तुम्ही पण नक्कीच आमच्या शेतामध्ये कलिंगड खायला या हे बघा हे कलिंगडची किती छोटी साईज आहे याला काय नाही झालं याला आपल्याला कापून खायचंय हे इतकं छान निघतं आणि कलिंगड छोटंसं खूप छान पण आणि खूप टेस्ट पण लागतं हे कलिंगड खूप छान लागतंय चला अजून पुढं खराब झाले कलिंगड जे जे खराब झाले का ते साईडला काढायचे तर उन्हामुळं धब्बा लागला त्या कलिंगडला ते साईडला काढायचे तर आज छोट्याशा गावामध्ये गाडी भरायची पहा याला हे पण खराब झाले कलिंगड खूपच कलिंगड खराब झाले तर वेल पण सुकायले तर खूप वेल सुकायले तर वेल सुकायल्यामुळे त्यामुळे आपल्याला काय करायचे खराब झालेले कलिंगड तुम्ही पण नक्कीच बघा आमचा कलिंगडचा प्लॉट एक नंबरचा प्लॉट आहे आणि एक नंबरच्या प्लॉटमध्ये खूप नुकसान झाले ओमकार ते कलिंगड साईडला ते पाय देऊ नको ते मार्केटला नाही छोटछोटाले कलिंगड छोट्याशा खेडेगावामध्ये उपवासासाठी विकायला येतात आपल्याला उपवास आहे ते याच्या म्हणजे शनिवारी उपवास असते मग त्यामुळे आपल्याला गाडी मार्केटला भरायची हे बघा वेल पूर्ण सुकले तर पूर्णच प्लॉट खराब झाला एक नंबरचा याची टाईम पण होऊन गेला तरी पण आपण काय करायलो त्याला पाणी देऊन 2 ते 3 दिवस रोखून धरायलो कारण की सध्या मार्केट डाऊन आहे पुन्हा नंतर मार्केट वाढणार आहे त्यामुळे आपल्याला रोखून धरायचा हा प्लॉट पण हे पहा खूप खराब 2-3 टन माल खूप खराब झालाय हे बघा हे पण कलिंगड इतकंसं धबा लागल्यामुळे मार्केटला कलिंगड घेत नाहीत हे पहा किती खराब झाले कलिंगड पण मार्केटला घेत नाहीत हे पण कलिंगड हे पहा मी पूर्ण साईडनं एक लाईन तोडली त्या लाईनला पूर्ण कलिंगड तोडले तर आणि इकडं पण हे पहा इकडं पण पूर्ण लाईन तोडली इकडे एवढे कलिंगड खराब झाले तर हे पण मार्केटला छोट्याशा खेड्यागावामध्ये विकायला येतात आपल्याला बघा अजून एक छोटंसं कलिंगड उन्हानं खराब झाले हे पहा या कलिंगडची साईज तर बघा किती मोठी 10 किलो तरी कलिंगड बघा किती मोठी साईज आहे आणि हे पण कलिंगड खराब झाले हे पहा हे पण कलिंगड मार्केटला घेत नाही तर हे पण आपण एका साईडला तोडून टाकले म्हणजे काय होईल याला छोट्याशा गावामध्ये हे पहा ते उन्हानं पूर्ण असे वेल वाळून गेले तर त्यामुळे कलिंगड तोडून टाकायचे आपल्याला तोडू नको जे धाबा लागला ते तोडायचे तर तरी बघा पूर्ण साईड आपल्याला चला आता घरी नेऊन टाकायचे तर म्हणजे सावली नेऊन टाकायचे म्हणजे काय होईल कलिंगड खराब होणार नाही ते एक 2 न्यायचे तर उचलत नाहीत नाही कलिंगड खूप मोठं आहे त्यामुळे बघा किती मोठे कलिंगड आहे आपल्या काय करायचे सावली नेऊन टाकायचे कलिंगड बघा किती मोठी साईज आहे तुम्ही पण नक्कीच खायला आहे पण खराब झालेत कलिंगड काही चांगले आहेत काही खराब झाले तर चला हे बघा 2 3 4 एवढे ढिगल मारले तर टोपल्यामध्ये भरून आपल्याला न्यायचे तर पूर्ण सावली न्यायचे तर कापलं तर काय लालच पण खराब झालेत मार्केटला न्यायचे त्यामुळे हे बघा चल दिदू बस झालं तर